थर्मोडायनामिक्स फिजिक्स पार्ट फर्स्टचा हा 4th चॅप्टर आपण इथं स्टार्ट करतोय. थर्मोडायनामिक्स रिलेटेड काही कन्सेप्ट आपण 11th स्टँडर्डमध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या टॉपिकमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यात म्हणजे आपण लॉज ऑफ थर्मल एनर्जीज पाहिलेलं आहे, वर्क कन्वर्टेड टू हीट असे प्रॉब्लेम्स एक्झाम्पल्स पण त्याचे आपण पाहिलेले होते. काही कन्सेप्ट रिलेटेड थर्मोडायनामिक्स पण आपण तिथं स्टडी केलेले आहेत. मग 11th स्टँडर्डमध्ये जे पाहिलं ते मी ते थोडक्यात सांगतो. आपण हे 11th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं लॉज ऑफ थर्मल एनर्जी अँड वर्क कन्वर्टेड टू हीट. त्याचे एक्झाम्पल्स जर सांगायचे असतील थर्मोडायनामिक्स रिलेटेड तर फर्स्ट एक्झाम्पल आपण म्हणतो व्हेकल इंजिन गेट्स वॉर्मर आफ्टर सम टाईम, किंवा अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं असेल तर आफ्टर एक्सरसाइज बॉडी फील्स वॉर्मर. म्हणजे बघा ज्यावेळेस इथं इंजिन आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर ते काहीतरी वर्क करते आणि ते वर्क केल्यानंतर ते हीट प्रोड्यूस करते. म्हणजे इंजिन काहीतरी वर्क फॉर्म करते, त्या वर्कमुळे हीट प्रोड्यूस होते. मग असं ऑब्झर्वेशन जर आपण केलं की वर्क केल्यावरती हीट प्रोड्यूस होते म्हणजे ते हीट पण काहीतरी वर्क करते, हे आपल्याला ह्या साध्या सिंपल ऑब्झर्वेशनमधून समजत असेल. तसंच सिमिलरली तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल तर तुमची बॉडी मसल जे काय आहेत ते काहीतरी वर्क करत आहेत आणि त्यांच्या वर्कमुळं काय होते तर हीट प्रोड्यूस होते आणि ही हीट जी काय प्रोड्यूस होते ती पण काहीतरी वर्क करते, हे आपल्याला इथून समजतं. मग थर्मोडायनामिक्स जर सांगायचं असेल म्हणजे थर्मोडायनामिक्सचा जर स्टडी करायचं असेल तर थर्मोडायनामिक्स इज अ स्टडी ऑफ कन्व्हर्जन ऑफ वर्क इनटू हीट ऑर एनी फॉर्म ऑफ एनर्जी इनटू हीट असं आपण म्हणूया. स्टेटमेंट दिलेलं आहे थर्मोडायनामिक्स इज अ स्टडी ऑफ कन्व्हर्जन ऑफ वर्क इनटू हीट ऑर एनी फॉर्म ऑफ एनर्जी इनटू हीट. तर आता आपल्याला या टॉपिकमध्ये थर्मोडायनामिक्स रिलेटेड काही कन्सेप्ट स्टडी करायच्या आहेत. मग फर्स्ट जो पॉईंट येतो थर्मोडायनामिक्समधला तो येतो त्याचा म्हणजे हीट म्हणजे एक्झॅक्टली काय किंवा ती एक्सचेंज कशी होते ते आपल्याला आता साधं सिंपल एका एक्झाम्पलमधून समजेल. तुम्ही दोन ऑब्जेक्ट जर कन्सिडर केले आणि एक त्यातलं हॉट ऑब्जेक्ट आहे आणि एक समजा कोल्ड ऑब्जेक्ट आहे. इथे मी दाखवलेलं आहे एक हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट आहे. तर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर हीट जी काय फ्लो होते ती हीट हॉट ऑब्जेक्ट म्हणजे जे काय ज्याचं टेम्परेचर हाय टेम्परेचरला जो ऑब्जेक्ट आहे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर आपल्याला ती हीट फ्लो होताना दिसते. आता हीट म्हणजे काय तर अकॉर्डिंग टू मॉडर्न थेरी हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आपण म्हणतो. म्हणजे ती एनर्जीच्या फॉर्ममध्ये फ्लो होते असं आपल्याला समजतं. बरं आपल्याला वेल नोन लॉ आपल्याला माहिती आहे एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय असं आपण त्याला म्हणतो. हे आपल्याला दोन पॉईंट्स ऑलरेडी कुठेतरी झालेले आहेत आणि आपल्याला हे ऑब्झर्वेशनने सुद्धा माहीत आहे की हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे हीट फ्लो होते आणि जी काही फ्लो होते त्याला आपण एनर्जी असं म्हणतोय. ह्याच्यावरून आपल्याला थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन सांगायचं असेल किंवा तर डिफाईन करायचं असेल तर असं म्हणू शकतो थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड द इंटर कन्व्हर्जन ऑफ हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग आता आपल्याला वन बाय वन थर्मोडायनामिक्स रिलेटेड पॉईंट्स पाहिजे आहेत. मग आता थर्मोडायनामिक्समध्ये फील्ड ऑफ स्टडी पण आपल्याला करता येतो म्हणजे टू अंडरस्टँड द नेचर ऑफ फंडामेंटल इंटरॅक्शन. म्हणजे त्याचं एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर वॉटर बॉइलिंग आपण कन्सिडर केलं म्हणजे एखाद्या वेसलमध्ये आपण वॉटर घेतलं आणि त्याला बॉइलिंग केलं तर त्याच्यामागं एक्झॅक्टली काय होतं म्हणजे नक्की काय होतं त्यामुळे आपल्याला त्या फॉर्ममध्ये वॉटर हीट एनर्जी ट्रान्सफर झालेली दिसते, त्या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं दिसतं आणि ते बॉइलिंग कसं होतं हे आपल्याला थर्मोडायनामिक्स सगळं सांगतो. त्याप्रमाणे ही एक इम्पॉर्टंट ब्रांच आहे. त्यात आपण भरपूर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन पण पाहणार आहोत. आता थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहे काय तर थर्मोडायनामिक सिस्टीम, त्यानंतर थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स आणि थर्मोडायनामिक प्रोसेसेस अशा रिलेटेड कन्सेप्ट आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. तर या टॉपिकला स्टार्ट करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिला पॉईंट जो येणार आहे तो आहे थर्मल इक्विलिब्रियम. आता हा थर्मल इक्विलिब्रियम हाच पॉईंट आपल्याला झिरोथ लॉ वगैरे इंट्रोड्यूस करून दिलेला आहे याच कन्सेप्टवरून. आता तो झिरोथ लॉ म्हणजे आपल्याला हे जे इमेज दिसते या इमेजवरतीच तो बेस्ड आहे. थर्मल इक्विलिब्रियम आणि झिरोथ लॉ आपण समजून घेऊया. फर्स्ट आता इथला पॉईंट जो आहे तो थर्मल इक्विलिब्रियम आहे. आता या थर्मल इक्विलिब्रियममध्ये
आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एखादा आईस क्यूब आहे आणि तुम्ही तो एखाद्या नॉर्मल वॉटरमध्ये जर प्लेस केला, म्हणजे मी तर वॉटर कन्सिडर करतो एक रूम टेम्परेचरला असं आपण म्हणूया, आणि त्याच्यामध्ये मी आईस ठेवतो आहे. आता ज्यावेळेस मी याच्यात आईस पुट करेन त्यावेळेस या आईसचं टेम्परेचर किती असेल तर 0 डिग्री असेल नियरली, आणि वॉटरचं रूम टेम्परेचरप्रमाणे 27 डिग्री सेल्सिअस आहे असं आपण कन्सिडर करूया. ज्यावेळेस ते दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळेस ते थर्मल एनर्जी रेडिएट करतील, आणि थर्मल एनर्जी रेडिएट केल्यानंतर त्या म्हणजे थोडा टाईम पास झाल्यानंतर आफ्टर सम टाईम त्या दोघांचं टेम्परेचर आपल्याला काय दिसेल तर सेम झालेलं दिसेल. आणि ज्यावेळेस त्या दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर सेम असेल त्या कंडिशनला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणतोय. किंवा दुसरं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. मी एका व्हेसलमध्ये कोल्ड वॉटर कन्सिडर करतोय आणि त्या कोल्ड वॉटरमध्ये मी हॉट वॉटर ज्यावेळेस ओतेन त्यावेळेस बघा दोघांचं टेम्परेचर हे वेगवेगळं असणार आहे, आणि ज्यावेळेस ते दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळेस ते थर्मल एनर्जी एक्सचेंज करतील, आणि आफ्टर सम टाईम त्या दोघांचं टेम्परेचर काय होईल, सेम होईल. आणि ज्यावेळेस त्या दोघांचं टेम्परेचर सेम होईल त्या पॉईंटला आपण म्हणतो की ते दोन्ही ऑब्जेक्ट थर्मल इक्विलिब्रियमला आलेले आहेत. तसंच मी इथं फिगरमध्ये पण दाखवलेलं आहे. एक 100 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचरवाला ऑब्जेक्ट आहे आणि एक 0 डिग्री सेल्सिअसवाला टेम्परेचरचा ऑब्जेक्ट आहे. आता दोघंही थर्मल एनर्जी रेडिएट करतील, म्हणजे 0 डिग्रीवाला पण करेल आणि 100 डिग्रीवाला पण करेल, किंवा मग पहिल्यांदा 100 डिग्रीवाला करेल मग ह्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि मग त्यांचं थर्मल एक्सचेंज स्टार्ट होईल, आणि आफ्टर सम टाईम दोघांचं टेम्परेचर सेम झालेलं दिसेल. आता हे 50च होईल असं आपण म्हणू शकत नाही, टेम्परेचर काही असू शकतं. फक्त एक्झाम्पल म्हणून आपण कन्सिडर करूया की दोघांचं टेम्परेचर हे 50 डिग्री सेल्सिअस झाले, आणि ज्यावेळेस त्या दोघांचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस होतं त्यावेळेस ते दोन्ही ऑब्जेक्टला आपण त्या थर्मल इक्विलिब्रियमला आहेत असं म्हणतो. इथं आपल्याला काय समजतं तर हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू ॲट लोअर टेम्परेचर. आता तुम्ही म्हणाल सर हीट हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर जाते म्हटल्यानंतर सगळी हीट इकडंच जाईल का, तर हो, जसं हायर टेम्परेचर हीट रॅडिएट करतो म्हणजे याचं टेम्परेचर जे काय असेल 100 त्याच्यापासून तो एनर्जी देत असेल, ती जी काही दिलेली एनर्जी असेल तो जो काय लोअर टेम्परेचर असेल तो ऑब्जेक्ट घेत असेल, आणि त्याच्याकडे जी काय लोअर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला जी काय 0 नको आपण म्हणाली तर तात्पुरतं काय करूया 10 कन्सिडर करूया असं म्हणूया. समजा 10 डिग्री सेल्सिअसला आहे तर हा जो काय आहे जो ज्यावेळेस तो ॲब्सॉर्ब करतो त्यावेळेस तो काहीतरी एनर्जी रेडिएट करतो. म्हणजे या प्रोसेसमध्ये दोन्ही ऑब्जेक्ट हायर टेम्परेचर असलेला ऑब्जेक्ट आणि लोअर टेम्परेचरवर असलेला पण ऑब्जेक्ट दोघंही एनर्जी रेडिएट करत असतात. म्हणून इथं देताना ते काय म्हणतात हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर, कारण हायर टेम्परेचर म्हणजे याचं टेम्परेचर जास्त आहे, याचं टेम्परेचर कमी आहे. हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट ट्रान्सफर होते. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आत्ताच आपण म्हटलेलं होतं. नेक्स्ट, when two objects at same temperature then they are in thermal equilibrium, म्हणजे दोन ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि त्या दोघांचं टेम्परेचर जर डिफरंट असेल आणि ज्यावेळेस ते कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळेस ते थर्मल एनर्जी एक्सचेंज करतील, रेडिएशन बाहेर देतील, आणि त्याच्यातून थोडा टाईम गेल्यानंतर त्या दोघांचं टेम्परेचर आपल्याला सेम झालेलं दिसेल. मग त्या सेम टेम्परेचरवरती त्या दोन्ही ऑब्जेक्टला आपण काय म्हणतोय की ते आता थर्मल इक्विलिब्रियमला आलेले आहेत. हा जो काय कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपण यूज करतो. दिस कन्सेप्ट इज युज्ड इन अ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण आता झिरोथ लॉ मध्ये हे पाहतो. आता थर्मोडायनामिक्स मध्ये आपण पहिल्यांदाच असं नाव ऐकलं असेल की झिरोथ लॉ. झिरोथ लॉ का म्हटलं जातं, कारण फर्स्ट लॉ म्हटलं असतं, सेकंड लॉ म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण आपण त्याला झिरोथ लॉ का म्हणतोय, कारण हा लॉ सांगण्या अगोदर फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ सांगितलेला होता. म्हणजे थर्मोडायनामिक्स मधला फर्स्ट लॉ आणि थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ हा अगोदर सांगितलेला होता. मग त्याच्यापेक्षा हा इम्पॉर्टंट होता. मग हा सांगितल्यानंतर त्याला नाव कसं द्यायचं म्हणून त्यांनी काय केलं, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं नेमिंग त्याला केलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, आता आपल्याला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच पाहायचा आहे. बघा आता इथं थर्मल इक्विलिब्रियमचा आपल्याला यूज पाहता येईल. म्हणजे इथं 3 ऑब्जेक्ट दिसत आहेत बघा तुम्हाला, ऑब्जेक्ट ए, ऑब्जेक्ट बी आणि ऑब्जेक्ट सी. मग याच्यात आपण काय करतोय, पहिल्यांदा या दोघांचं टेम्परेचर चेक करतोय. त्या दोघांचं टेम्परेचर इन कॉन्टॅक्ट आल्यामुळे जर सेम आला असेल तर आपण त्यांना काय म्हणू, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट सी जो काय आहे तो थर्मल इक्विलिब्रियमला आहे असं आपण म्हणूया. ऑब्जेक्ट म्हणण्याऐवजी आपण सिस्टीम म्हणू. सिस्टीम ए आणि सिस्टीम सी
हे दोघे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेत आणि त्यामुळे काय झाले, त्यांचं दोघांचं टेम्परेचर काय झालेलं आहे तर सेम झालेलं आहे आणि ते आपण म्हणतोय थर्मल इक्विलिब्रियमला आहेत. सिमिलरली ए आणि बी पण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्या सिस्टीम दोघांचं पण टेम्परेचर आपण मेजर केलं तर सेम आपल्याला पाहता येते. मग टेम्परेचर जर सेम असेल तर त्या दोन्ही सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियमला आहेत असं आपण म्हणतोय. मग ए आणि सी ह्या जर थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत आणि ए आणि बी या पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत, तर बी आणि सी पण काय असतील, थर्मल इक्विलिब्रियममध्ये असल्याच पाहिजेत असं झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला सांगतो. मग त्यांनी हे ॲडिशन करून दाखवलेलं आहे आणि इज इक्वल टू म्हणजे हे ते स्टेटमेंटप्रमाणे सांगतायत. मग स्टेटमेंट पाहूया. इफ टू सिस्टीम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टीम दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. म्हणजे इथं टू सिस्टीम्स कन्सिडर करतोय, त्या थर्मल इक्विलिब्रियमला आहेत विथ अ थर्ड सिस्टीम, देन थर्ड सिस्टीम इज ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. म्हणजे या कुठल्याही सिस्टीम बरोबर थर्ड सिस्टीम जर कम्पेअर केली तर ती थर्मल इक्विलिब्रियमला असणार आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्याचं ॲप्लिकेशन जे आहे झिरोथ लॉचं ॲप्लिकेशन हे आपल्याला थर्मोमीटरमध्ये पाहायला मिळतं. आता थर्मोमीटर आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये भरपूर वेळा हँडल केलेला आहे. थर्मोमीटर करतो काय हे आपल्याला एक्झॅक्टली माहीत असेल तर तुम्हाला आता झिरोथ लॉ समजण्यासाठी सोपं जाईल. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सिस्टीमचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर मेजर करत असता त्यावेळेस तुम्ही थर्मोमीटर यूज करतो. आता थर्मोमीटर त्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागतो. ठीक आहे. म्हणजे मी एखादा ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टचं टेम्परेचर मला मेजर करायचं आहे, मी थर्मोमीटर जर इथं ठेवला तर हा थर्मोमीटर याचं टेम्परेचर सांगणार नाही. मग हा थर्मोमीटर दाखवेल कोणाचं टेम्परेचर, इथं जे काय सराउंडिंगमध्ये जे काय मॉलिक्युल्स असतील, म्हणजे आपण ॲटमॉस्फिअर जर कन्सिडर केला तर त्याचं टेम्परेचर आपल्याला तिथं पाहायला मिळेल. मग आपल्याला काय करावं लागतं, थर्मोमीटरला या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये घेऊन यावं लागतं आणि ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये तो थर्मोमीटर येतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर आपल्याला, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आपल्याला तो दाखवतो. म्हणजे समजा आपण एक इथं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक लिक्विड कन्सिडर करूया. त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये मी हा थर्मोमीटर इथं ठेवला तर मला टेम्परेचर दाखवणार नाही. पण ज्यावेळेस मी त्याला इन कॉन्टॅक्टमध्ये आणेन त्यावेळेस समजा या लिक्विडचं टेम्परेचर आपण कन्सिडर करू आपल्या एक्झाम्पलसाठी की ह्याचं टेम्परेचर आहे समजा 50 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि इथं थर्मोमीटर ज्यावेळेस सेपरेट होतात त्यावेळेस याचं टेम्परेचर रूम टेम्परेचर होतं 27 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस हे दोघे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल म्हणजे थर्मोमीटर आणि हे लिक्विड, त्यावेळेस या थर्मोमीटरवरती आपल्याला रिडिंग काय दिसलं पाहिजे तर 50 डिग्री सेल्सिअस दिसलं पाहिजे. आत्ता बघा या दोघांचं टेम्परेचर वेगवेगळं दिसतंय. ज्यावेळेस मी याला थर्मोमीटरला याच्यात आणून ठेवेन त्यावेळेस त्या दोघांमध्ये काय होईल, थर्मल एनर्जी जी काय आहे ती एक्सचेंज होईल आणि थर्मल एनर्जी एक्सचेंज झाल्यानंतर या दोघांचंही टेम्परेचर काय होईल, सेम होईल. म्हणजे आपण इथला जो काय मर्क्युरी असतो तिथं टेम्परेचर दिलं जातं आणि मग आपल्याला टेम्परेचर चेंज दिसतो. मग इथं टेम्परेचर हीट एनर्जी एक्सचेंज झाल्यानंतर आपल्याला मर्क्युरी वरती जाताना दिसते आणि ती कुठंतरी जाऊन स्टेबल होते, ती 50 डिग्रीला स्टेबल होते. म्हणून आपण थर्मोमीटरवरती या ऑब्जेक्टचं टेम्परेचर मेजर करू शकतो. ठीक आहे. इथं झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि त्याचं ॲप्लिकेशन तुमच्या लक्षात येत असेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. आता ह्यातले 1 बाय 1 आपल्याला पॉईंट्स पाहिजे आहेत. आत्ता जो आपण पॉईंट पाहिला वेन टू सबस्टन्सेस इनिशियली, मी तो अगोदर तुम्हाला इथं सांगतो. वेन two substances initially at different temperature are brought in contact with each other substance at higher temperature loses its heat
the substance at lower temperature gains heat. हा कन्सेप्ट आपल्या इथं क्लिअर होतो की हीट एक्झॅक्टली काय आहे. म्हणजे दोन सब्जेक्ट आत्तापर्यंत आपण ते एक्झाम्पलमध्ये पण पाहिले की दोन ऑब्जेक्ट आहेत, डिफरंट टेम्परेचरला आहेत इनिशियली. जे जर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर हायर टेम्परेचर जे काय ऑब्जेक्ट आहे तो त्याची हीट एनर्जी लूज करतो आणि जो लोअर टेम्परेचरवरती आहे तो त्याची हीट एनर्जी गेन करण्याचा प्रयत्न करतो. आता 11th स्टँडर्डमध्ये जे काय आपण पाहिलेलं होतं थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये, त्यात आपण डिस्कस केलेलं होतं की लॉज ऑफ थर्मल एनर्जी आणि वर्क कन्व्हर्टेड इन टू हीट. पण एखाद्या सबस्टन्सकडे हीट आहे म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचं नेचर कसं आहे. आत्ताच आपण बघितलं की हीट म्हणजे आपण एनर्जी म्हणतोय आणि त्या सबस्टन्सकडे जर ती हीट असेल तर ती आपल्याला कशी, कोणत्या फॉर्ममध्ये असेल, तिचं नेचर कसं असेल हे आपण स्टडी केलेलं नाही. त्यानंतर आपण ट्रान्सफर ऑफ हीट पाहिलेलं आहे, पण ते नक्की ट्रान्सफर का होतं हे पण आपण 11th स्टँडर्डमध्ये डिस्कस केलेलं नाही. बरं, एक साधं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, म्हणजे तुम्ही दोन हात घेतले, तळ हात घेतले आणि ते जर एकमेकावरती रब केले तर हीट जनरेट होते. मग ती हीट का जनरेट होते हे पण आपण म्हटलेलं नाही. ते फ्रिक्शन वगैरे आपण सांगतो, पण ती हीटच का जनरेट होते, मग त्याच फॉर्ममध्ये एनर्जी बाहेर का येते हे आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये सांगितलेलं नव्हतं. तो जो काही कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण थर्मोडायनामिक्स या टॉपिकमध्ये इथं पाहणार आहोत आणि तो आपल्याला कोण सांगणार आहे तर आपण त्यासाठी यूज करणार आहे इंटरनल एनर्जीचा कन्सेप्ट. म्हणजे इथं इंटरनल एनर्जी आपल्याला एक्सप्लेन करेल की नक्की रब केल्यानंतर हीट जनरेट का होते, किंवा जे काही इंजिन तुम्ही व्हेकलचं कन्सिडर करता मग ते थोड्या वेळाने म्हणजे थोडं रनिंग झाल्यानंतर हीट प्रोड्यूस का करतं. हे सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कोण सांगणार आहे इथं तर इंटरनल एनर्जी आपल्याला हा पॉईंट सांगून देईल. आता आपल्याला इंटरनल एनर्जीकडे जायचं आहे. आता आपण एखादी सिस्टीम जर कन्सिडर केली तर त्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स आपल्याला पाहायला मिळतील किंवा मॉलिक्युल्स आहेत आपण असं म्हणतो. आता त्याची डेफिनेशन जर सांगायची असेल इंटरनल एनर्जीची तर बघा, इंटरनल एनर्जी इज डिफाईन ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ अ रँडम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ द मॉलिक्यूल ऑफ अ सिस्टीम. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय तर जे काय मॉलिक्युल्स आहेत ते आपण एखाद्या सिस्टीममध्ये जर कन्सिडर केले तर ते रँडमली मूव्ह होत असतात आणि ते रँडमली मूव्ह होत असताना प्रत्येक मॉलिक्युलकडं एखादी कायनेटिक एनर्जी आहे, तो त्या कायनेटिक एनर्जीने मूव्ह होत असतो, तो कोलाइड होतो, परत मूव्ह होतो. ही जी काय प्रोसेस आहे त्याच्यातून आपल्याला आता त्याची इंटरनल एनर्जी सांगायची. पण हे जे काय आपण सगळं सांगतो ते मायक्रोस्कोपिक पॅरामीटरच्या ह्याच्यावरती सांगतो. जर तुम्ही मॅक्रोस्कोपिक पॅरामीटरमध्ये जर सांगायचं असेल म्हणजे तर बघा, मी एक स्टेडी वॉटर असं कन्सिडर केलं, एका ग्लासमध्ये मी प्लेस केलेलं आहे आणि त्याला टेबलवरती ठेवलेलं आहे. आता मी ह्याच्यात मॅक्रोस्कोपिक लेवलवरती जर सांगायचं म्हटलं तर मी काय म्हणेल की या वॉटरकडं नो कायनेटिक एनर्जी. ह्याच्याकडं कायनेटिक एनर्जी नाही. का नाही असं म्हणतोय कारण ते काय मुव्हिंग ऑब्जेक्ट नाही, म्हणून मी इथं लिहितो not moving, because of that there is no kinetic energy. Similarly जर तो ऑब्जेक्ट मुव्हिंग नसेल तर त्याच्याकडे मी असं म्हणेन की त्याकडे पोटेन्शियल एनर्जी पण नाही, म्हणून मी इथं लिहितो नो कायनेटिक एनर्जी अँड नो पोटेन्शियल एनर्जी, किंवा आपण म्हणतो त्याला झिरो पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग हे झालं कशाच्या बेसिसवरती तर मॅक्रोस्कोपिक पॅरामीटरच्या ह्याच्यावरती मी सांगत असेल तर हे बरोबर आहे. पण जर मी मायक्रोस्कोपिक लेवलवरती जर बोलत असेल तर ते माझ्यासाठी बरोबर होणार नाही. मायक्रोस्कोपिक लेवलवरती जर विचार करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक मॉलिक्यूलचा विचार करावा लागतो आणि जर मॉलिक्यूलचा विचार केला तर तो मॉलिक्यूल इनसाइड द वॉटर रँडमली मूव्ह होतोय, म्हणजे त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. त्यानंतर मॉलिक्यूलमधले जे काय मॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे त्यामुळं त्याच्याकडं पोटेन्शियल एनर्जी पण आहे. म्हणजे मी हे फक्त लिक्विडच्या बाबतीत बोलत असेल तरच मी पोटेन्शियल एनर्जी आहे असं म्हणेन. म्हणून अकॉर्डिंग टू कायनेटिक थेअरी आपण सांगू शकतो, तर आपण म्हणू शकतो वॉटर मॉलिक्यूल इन ग्लास ॲट अ गिवन टेम्परेचर मूव्ह ॲट अ रँडम स्पीड. आणि आता ते जर रँडम स्पीडने मूव्ह होत असेल तर आपल्याला इंटरनल एनर्जी ऑफ सबस्टन्स सांगायची असेल तर ती इंटरनल एनर्जी हे
त्या वॉटरच्या ह्याच्यात जेवढे काही मॉलिक्युल्स असतील त्या सगळ्यांची आपल्याला कन्सिडर करावी लागेल. म्हणून मी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ ऑल इट्स ॲटम्स ऑब्लिक मॉलिक्युल्स असं लिहितोय. ह्याचं एक्झाम्पल आपण पाहायचं असेल तर बघा, आपण एक्झाम्पल इंटरनल एनर्जी कशाच्या बेसिसवरती आपण सांगतो हे जर तुम्ही म्हटलं तर आपल्याकडे एक्झाम्पल आहे. तुम्ही पॉलिॲटॉमिक मोनोॲटॉमिक एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, त्याच्यात आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी पाहिलेली आहे. त्यात मी फर्स्ट एक्झाम्पल देतो ते आहे मोनोॲटॉमिक गॅसचं. मग आपण समजा मी म्हटलं की मोनोॲटॉमिक गॅस, तर याचे एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो की मोनोॲटॉमिक गॅस. आता मोनोॲटॉमिक गॅस म्हणजे अर्गॉन आहे, तर त्याच्याकडे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ही असणारच आहे. तो कुठेही मूव्ह होऊ शकतो, म्हणजे त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. सिमिलरली जर तुम्ही पॉलिॲटॉमिक गॅस कन्सिडर केला, म्हणजे आपण म्हणतो की 2 or more मॉलिक्यूल जर असतील तर त्याच्यात आपण म्हणतो की पॉलिॲटॉमिक गॅस आहे. तर त्याच्यात प्रत्येक ॲटमकडं ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल, व्हायब्रेशनल असेल आणि ट्रान्सलेशनल पण असेल. त्याचे एक्झाम्पल आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड असं आपण एक्झाम्पल देतोय. इथं आपल्याला इंटरनल एनर्जी हा पॉईंट संपलेला आहे. त्यानंतर आता जो नेक्स्ट पॉईंट येतो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.